हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण गणपती बाप्पा आणि त्यांच्या वडिलांना आवडणारे चुरमार लाडू बनवणार आहोत। पहिल्यांदा मला वाटायचं हे खूप अवघड आहे, पण खरंच सांगते पहिल्यांदा बनवणारे देखील अगदी मस्त असे बनवतील, कुठेही फसणार नाहीत असे हे लाडू आहेत। एकदम परफेक्ट रेसिपी मी सांगितलेली आहे, नक्की ट्राय करा। त्यासाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता या ठिकाणी आपण रेग्युलर गव्हाचं पीठ वापरतो ना, तेच घेतलेलं आहे। आणि चुरमार लाडूसाठी गव्हाचं पीठ हे रवाळ लागतं, त्यामुळे आता आपलं हे जे रेग्युलर वापरतो चपातीचं पीठ हे रवाळ नसतं, एकदम बारीक असतं। त्यामुळे यामध्ये पाव वाटी मी रवा घेतलेला आहे। शक्यतो बारीक रवा असेल तर बारीक रवा नक्कीच तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। आता मोहन म्हणून यामध्ये मी तूप घालून घेतलेलं आहे पाव वाटी। आता गरम वगैरे करायचं नाही, फक्त तूप जे आहे ते वितळून वापरायचं आहे। थंड असेल तरी देखील चालेल, काहीच हरकत नाही। कारण काय होतं, घट्ट तूप जर तुम्ही पाव वाटी घेतलं का ते जास्त प्रमाणात होतं, त्यामुळे शक्यतो लिक्विड फॉर्ममध्ये असलेलं तूप घ्यायचं। पातळ तूप जे पाव वाटी घेतलेलं आहे, म्हणजेच अजिबात गरम करायचं नाही, फक्त तसंच वापरायचं आहे मोहन यासाठी। आणि आता हे जे आहे पिठाला छानपैकी चोळून घ्यायचं आहे आणि मस्त आपण हे जे तूप आहे पिठाला चोळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने। आणि परफेक्ट झाले की नाही त्यासाठी मूठ वळून पाहिजे, मूठ बनली जाते आणि इझिली अशी ही सुटली देखील जाते, मोकळी होते, म्हणजे आपलं पीठ हे परफेक्ट रेडी झालेलं आहे। आता पीठ मळण्यासाठी पाणी वापरायचं आहे आणि पाणी हे थोडं थोडं करत वापरायचं, कारण जास्त पाणी पटकन ओतलं तर पीठ मऊसूद होऊ शकतं। आपल्याला एकदम घट्टसर कणिक बनवून घ्यायची, त्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला ही पीठ मळून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने आपण हे सर्व पीठ मळून घेऊयात। आणि तुम्ही पाहू शकता इतकं याच्यापेक्षा घट्ट आपल्याला हे पीठ बनवून तयार करायचं आहे। आणि हे ठिकाणी आपलं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे, खूप घट्टसर झालेलं आहे। मळायला थोडीशी ताकद लावायला लागते, पण आपल्याला असंच घट्टसर पीठ बनवून तयार करायचं आहे। आणि या ठिकाणी पीठ रेडी आहे। हवं तर तुम्ही 5 मिनिट साईडला देखील ठेवू शकता, नाहीतर डायरेक्टली याच्या अशा मुठी बनवतात ना, अशा पद्धतीने मुठी बनवून घ्यायच्या आहेत आणि आपण ह्या तळून घेणार आहोत। आणि शक्यतो बनवताना थोड्याशा पातळ बनवायच्या, म्हणजे काय होतं, तळताना व्यवस्थित पटकन तळल्या देखील जातात। याच्या तुम्ही पुऱ्या देखील बनवू शकता, ज्याप्रमाणे आपण पुऱ्यांचे बेसनाचे लाडू बनवतो ना, सेम त्याच पद्धतीने याच्या तुम्ही लाटून पुऱ्या देखील बनवू शकता आणि त्या तळून घ्यायच्या। आता या सर्व मुठी बनवून तयार झालेल्या आहे। दुसरीकडे मी एक कढई घेतली, त्यामध्ये जवळपास 1 वाटी घट्ट जे तूप असतं ना, अशा पद्धतीचं इतकं तूप मी या ठिकाणी घेतलेलं आहे तळण्यासाठी। तुम्हाला जर तूप वापरायचं नसेल तर तुम्ही हे पूर्णपणे तेलामध्ये देखील बनवू शकता, पण साजूक तुपाची जी चव असते ना ती अप्रतिम असते, त्यामुळे या ठिकाणी मी तूप वापरलेलं आहे। तूप खूप जास्त गरम करायचं नाही, थोडंसं गरम झालं की यामध्ये या मुठी आहेत त्या सोडून घ्यायच्या, जितक्या बसतील तितक्या घ्यायच्या आणि आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे। लक्षात ठेवायचं, तूप जास्त गरम करायचं नाही, कडकडीत तूप बनवायचं नाही। हलकं गरम झालं की यामध्ये मुठी सोडून घ्यायच्या। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची, एकदम लो फ्लेमवर आपल्याला ह्या सर्व मुठी तळून घ्यायच्या आहे। छान ब्राऊन कलर येतोपर्यंत आपल्याला उलट पुलट करत या मुठी ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत। छान खरपूस तळल्या गेल्या की चव देखील खूप छान अशी लागते आणि कलर देखील खूप सुरेख असा येतो। आणि हे पाहू शकता, अजून आपल्याला यापेक्षा ब्राऊन कलर करायचा आहे। आणि आता या ठिकाणी छान उलट पुलट करत मी दोन्ही बाजू छान खरपूस अशा तळून घेणार आहे। आणि मस्त आता एक साईडला एक बॅच काढून घेतलेली आहे, ती थंड करायला ठेवते आणि दुसरी बॅच देखील मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे। आता मस्त दोन्ही बॅच देखील तळून झालेल्या आहेत आणि गरम आहेत, त्यामुळे ह्या थंड करण्यासाठी ह्या अशा पद्धतीने तोडून घ्यायच्या, याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे ह्या पटकन थंड देखील होतात। आणि त्याचबरोबर वाटण्यासाठी, म्हणजे आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची, त्यामुळे ह्या इझी देखील पटकन वाटल्या जातात। आता मी एक मिक्सर ग्राइंडर घेते, थंड झाल्याच्या नंतर ना यामध्ये मी 8 ते 10 वेलची सोलून टाकलेली आहे। तुमच्याकडे वेलची पूड असेल तर वेलची पूड देखील वापरू शकता।
शिवाय तुमच्याकडे जायफळ असेल तर जायफळ देखील यामध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता आणि वाटून घेऊ शकता। मस्त यातील जे मुठ्या होत्या त्या मी अर्ध्या यामध्ये टाकून छान याची पावडर बनवून घेतलेली आहे। एकदम फाईन पावडर बनवायची। जर तुमची पावडर तुम्हाला वाटते ओबडधोबड राहिली असेल तर तुम्ही या चाळून घ्यायचं आणि वरचा ओबडधोबड पार्ट पुन्हा दळून घ्यायचं आहे। पण माझी एकदम फाईन पावडर बनवून तयार झालेली आहे, त्यामुळे मी या ठिकाणी चाळून वापरणार नाही। मस्त सर्व मी मुठ्या ज्या आहेत त्या वाटून घेतलेल्या आहेत, पावडर बनवून घेतलेली आहे। अगदी रवाळ टेक्स्चर आलेला आहे आणि जर तुम्हाला काही शंका असेलच तर तुम्ही हे चाळून देखील वापरू शकता, जेणेकरून वरचा जो भाग आहे तो तुम्ही पुन्हा दळून यामध्ये वापरू शकता। आता हे जे तूप शिल्लक होतं तळलेलं तेच तूप जवळपास अर्धा ते पाऊण वाटी आहे, त्यामुळे मी यामध्ये अजून काही तूप ॲड करणार नाही। आणि आता हे तळणीचं तूप आहे, पुन्हा वापरलं कशात वापरायचा हा प्रश्न असतो, त्यामुळे मी हेच लाडूमध्ये वापरणार आहे। आणि 1 वाटीला थोडासा कमी मी गूळ घेतलेला आहे। जर तुम्ही गोड खात असाल तर पूर्ण 1 वाटी गूळ या ठिकाणी वापरायचं आहे। आणि तुपाचं प्रमाण म्हणाल तर तूप देखील पाऊण ते 1 वाटी तूप तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे। जर तूप वापरायचं नसेल तर तेल देखील वापरू शकता। आणि हलकं गरम तूप करून घेतलं, त्यामध्ये गूळ टाकला, ड्रायफ्रूटचे काप टाकले आणि याचा पाक बनवायचा नाही, फक्त हा जो गूळ आहे तो यामध्ये वितळून घ्यायचा आहे। गूळ वितळला गेला की गॅस बंद करायचा, कारण आपल्याला लाडूसाठी पाक नको आहे, फक्त गूळ वितळलेला हवा आहे। गूळ वितळला गेला, गॅस बंद केला आणि यामध्ये जे चुरमा होता आपण मुठिया बनवल्या होत्या ना मुठी, त्याचा चुरमा जो आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा गॅस बंद केल्याच्या नंतरनं आणि हे मिक्स करून घ्यायचं। छान हे मिश्रण यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि हे मिश्रण जे आहे छान मस्तपैकी मिक्स होतं। जर तुम्हाला काही डाऊट असेलच किंवा तुम्हाला वाटलं तुमचं तेल तूप कमी पडलं तर थोडंसं गरम करून तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। पण हे मिश्रण दिसताना कोरडं वाटतं तुम्हाला, पण नंतरनं अगदी व्यवस्थित याचे लाडू बनून तयार होतात। आता हे पाहू शकता, मस्त मी हे मिक्स करून घेत आहे। अशा पद्धतीने तुम्ही हे मिक्स करू शकता। पहिल्यांदा वाटतं आपल्याला की ही जराशी किचकट रेसिपी आहे, पण तुम्हाला सांगते याच्यासाठी पाक बनवायचा नाही किंवा 1 तारी 2 तारी असं, त्यामुळे ही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि अजिबात फसत देखील नाही किंवा प्रमाण इकडे तिकडे झालं तरी थोडंफार काहीच हरकत नाही। अगदी परफेक्ट ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करू शकता। आणि हे लाडू जे आहे ते गरम असताना म्हणजे चुरमा गरम असतानाच बनवून घ्यायचे आहे, त्यामुळे गरम असताना मी हे बनवून घेत आहे। आणि त्यानंतरनं आपण हे लाडू जे आहे खसखसमध्ये डीप करणार आहोत, म्हणजे यावर खसखस अशी भुरभरून घ्यायची आहे। दिसायला सुरेख दिसतात आणि खायला देखील अप्रतिम असे हे लागतात। अशा पद्धतीने आपला चुरमा लाडू बनवून तयार झालेत। बाकीचे देखील बनवून घेऊयात। आणि तुम्हाला वाटताना म्हणजे असं पाहताना वाटतं की किती मिश्रण कोरडे आहे, पण खरंच सांगते लाडू बनताना अगदी व्यवस्थित बनतात। जर काहीच थोडंफार तुमचं प्रमाण वर खाली झालं तर लाडू बनले गेले नाही, तर थोडंसं तूप वापरलं असेल किंवा तेल वापरलं असेल तर अजून थोडंसं गरम करून तुम्ही यामध्ये नक्कीच मिक्स करू शकता, जेणेकरून अगदी परफेक्ट लाडू बनवून तयार होतात। अगदी शेवटचा लाडू देखील व्यवस्थित बनला जातो, कोरडा अजिबात होत नाही मिश्रण, इतपत हे प्रमाण व्यवस्थित आहे। त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा, कारण आपल्या गणपती बाप्पांना आणि शंकर भगवानांना हे लाडू खूप आवडतात, त्यामुळे ही रेसिपी ट्राय करायला विसरू नका। मोदक उकडीचे असो, तळणीचे असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपण नेहमीच बनवतो, पण हे चुरमा लाडू देखील नक्कीच बनवून पहा, बाप्पाच्या आवडीचे आहेत, त्यामुळे ट्राय करायला विसरू नका। आणि अगदी मऊसूद आहे, मी तुम्हाला फोडून देखील दाखवलेलं आहे। त्यामुळे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।